पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. बघूया गलतीकरास अध्याय 5 वचन 22. पित्या, तुझ्या वचनाबद्दल आणि या सभेमध्ये केलेल्या सर्व महत्कृत्यांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमची प्रार्थना आहे प्रत्येकाचं हृदय तुझं वचन ग्रहण करण्यासाठी उघडावं. माझी इच्छा आहे त्यांनी ते आपल्या डोक्यात नव्हे तर हृदयात घालावं. आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याच्या आपल्या जीवनातल्या उपस्थितीमुळे आपल्यामध्ये होणारं अद्भुत कार्य. यातलं एकही फळ आपल्या जीवनात दिसू शकलं नसतं जर पवित्र आत्मा आपल्यात नसता तर. पवित्र आत्मा आपल्यात नसता तर. कळलं का तुम्हाला? तुम्ही खरे विश्वासणारे असाल तर पवित्र आत्मा तुमच्यात राहतो. तुम्ही देवाचं घर आहात. बघा, देव आपल्यात राहतो. वा, हे खूप छान आहे नाही का? कारण तो आपल्यात राहतो. तो त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वासह येतो. तो तुसडा नाहीये तेव्हा आपणही तुसडं असू नये. तो निराश आणि दुःखी नाहीये आणि म्हणून आपणही निराश आणि दुःखी नसावं. ख्रिस्ताला स्वीकारून आपण एक नवी सृष्टी बनतो. आपलं अंतरंग नवीन बनतं आणि पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आपण आयुष्यभर पारदर्शक जीवन जगायलाच हवं. तर आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, ममता, सहनशीलता म्हणजे सहन करण्याची शक्ती, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, नम्रता, दीनता, इंद्रिय दमन हे आहे. मग आज मी कशावर बोलणार आहे असं वाटतं? आत्मसंयम. मी याविषयी काल एका मुलीला सांगितलं. ती लगेच म्हणाली की आणि बघा, ती तशी काही बेशिस्त व्यक्ती नाहीये, पण बघा ही आपली मानसिकता आहे. आत्मसंयमाविषयी आपल्याला वाटतं की आत्मसंयमानं वागणं म्हणजे आपल्या प्रत्येक इच्छेला मुरड घालणं, पण हे सत्य नाहीये. तुम्ही हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. मी आत्मसंयमाविषयी बोलते तेव्हा त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही गोड खाऊच शकणार नाही किंवा तुम्हाला वाटेल तसं वागता येणार नाही, मौज मजा करता येणार नाही. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या जीवनात रोज मनाला येईल ते खाता येणार नाही, तुम्हाला आवडेल ते सगळं विकत घेता येणार नाही किंवा वाटेल ते बोलता येणार नाही, वाटेल तसा विचार करता येणार नाही, नेहमी वाटेल तसं वागता येणार नाही आणि यशाची अपेक्षा बाळगता येणार नाही. आत्मसंयम म्हणजे समतोल राखणं. 1 पेत्र अध्याय 5 मध्ये बायबल म्हणतं, सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधित फिरतो. कुणाला गिळावे. पण जर तुम्ही संतुलित व्यक्ती असाल तर सैतान तुम्हाला गिळू शकणार नाही. आमेन. शिस्त आणि आत्मसंयम यांच्याशिवाय संतुलन राखणं अशक्य आहे. आत्मसंयम म्हणजे स्वनियंत्रण. हे कठीण नाहीये. आत्मसंयम म्हणजे काय? म्हणजे मी स्वतःवर संयम ठेवतो. आपण सगळ्यांनी दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सोडायला हवा. जगाला नियंत्रित करणं सोडून द्यावं. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं सोडावं. देवाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न सोडावा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवावं. तर आज तुम्ही फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकणार आहात का? मला माहिती आहे की आपल्या मुलांवर आणि इतर गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवतो, पण मला याविषयी बोलायचं नाहीये. आपण आपला बराचसा वेळ अशा गोष्टी नियंत्रित करण्यात घालवतो ज्या आपल्याला त्रास देतात, पण देवाने आपल्याला अशा गोष्टींमुळे चिंताक्रांत होऊ नका असं सांगितलेलं आहे. जगाला नियंत्रित करण्याचं काम फारच कठीण आहे. ते कधी न संपणारं आणि थकवा आणणारं असं काम आहे. आणि बघा, तुमच्यामध्ये आत्मसंयमाचं फळ आहे, पण तुम्ही त्याचा वापर केला तरच ते परिपक्व होणार आहे. तुम्ही त्याचा वापर करा म्हणजे तुम्ही त्याचा उपयोग करा, वापरा. तुमच्या शरीरात स्नायू आहेत हे तुम्हाला ठाऊकही नसतं, कारण ते तुमच्या शरीरात सुप्तावस्थेत असतात.
पण तुम्ही त्यांचा वापर करताच ते हळूहळू मोठे आणि बळकट होतात आणि अचानक ते तुम्हाला दिसायला लागतात. अहो, आमेन. तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल, ती फार मजेशीर आहे. मी पुन्हा एकदा सांगते. 2-2.5 वर्षांपूर्वी मी एकदाच थोडासा व्यायाम करण्याचं मनावर घेतलं होतं. म्हणजे बघा, मी अगदी पद्धतशीरपणे व्यायाम करण्याचं मनावर घेतलं आणि एक प्रशिक्षक ठेवला आणि काही दिवसांनी मला ते जड जायला लागलं आणि 2-3 महिने व्यायाम केल्यावर एक दिवस मी पाय लांब करून बसले होते आणि मी माझ्या पायांच्या मागे हात असा फिरवला तर माझ्या हाताला एक गाठ लागली आणि मी म्हटलं, प्रभू काय आहे ही, कसली वाढ आहे, काय झालंय तरी काय. आणि मग मी दुसरा पाय चाचपून पाहिला तेव्हा म्हटलं, ओ इथेही तसंच आहे. आणि तेव्हा मला कळलं, हा स्नायू आहे. मला इतका आनंद झाला, मी माझ्या मुलांना फोन केला. ते शहरात नव्हते तरी त्यांना सांगितलं, मी माझे स्नायू बघू शकते. अरे बघा, ते तिथेच होते. आत्म्याचं फळ जसं तिथेच असतं, पण त्याचा वापर केला नाही तर तुम्हाला ते दिसणार नाही. आमेन. तुम्ही त्याचा वापर करा आणि जितका वापर कराल तितकं ते बलवान होत जाईल. बघा, ही गोष्ट खूप वर्षांपूर्वी देवाने माझ्या हृदयात घातली आणि मी या गोष्टीकडे अशा प्रकारे पाहते. बघा, फळ सुरू होतं प्रीतीने आणि मला वाटतं प्रीती हेच आत्म्याचं मुख्य फळ आहे. कारण प्रीती प्रकट होते किंवा दिसते इतर गोष्टींमधून. जसं प्रीती सहनशील आहे, दयाळू आहे, विनम्र आहे. आज मी ठरवलं माझ्यापुढे सहनशीलतेचं नवं ध्येय आहे. माझ्या जीवनात असं काही आहे ज्यावर मी जय मिळवायला हवा. जेव्हा मी सभांसाठी येते तेव्हा ते मला कारमध्ये मागच्या सीटवर बसवतात, ज्याची मला खंत वाटत नाही कारण मी अव्वल दर्जाची आहे. पण जेव्हा मी मागच्या सीटवर बसते, आम्ही पार्किंगच्या अरुंद ठिकाणी येतो आणि मला कारमधून बाहेर पडायचं असतं, तेव्हा मी बाहेर पडू शकत नाही कारण दारं बंद असतात. आणि तेव्हा माझं ध्येय असतं की मी धीराने वाट बघावी आणि दार उघडून कारमधून बाहेर पडेपर्यंत, कारण नेहमी मी प्रयत्न करते कारमधून बाहेर निघण्याचा. आणि तुम्ही कधी अशा परिस्थितीत सापडलात का जिथे लोक दार उघडण्याच्या प्रयत्नात आहे, तुम्ही बाहेर निघताय आणि अडकून बसताय आणि मी म्हणायचे की दार उघडलंय, मी आताच अडकले, तुम्ही पुन्हा उघडा, दार उघडा, मी उघडलंय, मला बाहेर येता येत नाही. म्हणून मी ठरवलंय आता हे संपवायचंय. अनेक वर्ष मी हेच करतेय. अनेक वर्ष मी धीराने तिथे बसून दार उघडण्याची वाट पाहायला शिकणार आहे आणि मी संयमी होणं शिकणारच आहे. आपल्या प्रत्येकाचं एक ध्येय हे असायलाच हवं आणि मी म्हणेन की ते प्रत्येक फळासाठी असायलाच हवं. किती जणांना वाटतं त्यांना अमुक क्षेत्रात धीराची गरज आहे? बघा, आपल्याकडे एक छोटंसं बटन आहे. इतर सगळी फळं ही अद्भुत फळं आहेत. आनंद, शांती, धीर, चांगुलपणा, दयाळूपणा, विश्वासूपणा, ही सगळी फळं प्रीतीमधूनच येतात आणि ती कार्य करतात आत्मसंयमामुळे. माझ्यामध्ये आत्मसंयम नसेल तर मी कधीच धीर धरू शकणार नाही. माझ्यामध्ये आत्मसंयम नसेल, एखाद्याशी ममतेनं वागणं माझ्यासाठी अशक्य आहे आणि मला असं वाटेल की मी पलंगावरून चुकीच्या बाजूने उठले म्हणून असं झालं. जर माझ्यात आत्मसंयम नसेल तर माझ्या इच्छेप्रमाणे घडलं नाही म्हणून मी आनंदी होणार नाही. तेव्हा आपण हे शिकायला हवं की आपल्यामधून आत्मसंयम जर काढून टाकला तर सगळं काही उद्ध्वस्त व्हायला लागतं आणि आपल्या जीवनात मोठी गुंतागुंत निर्माण होते. तर आत्मसंयम अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? सांगा मला. आत्मसंयम हे फळ फक्त परीक्षेमध्येच परिपक्व होतं. तुमच्या इच्छेविरुद्ध काही घडत नसेल तर तुम्हाला संयम ठेवावा लागणार नाही. तेव्हा चांगली बातमी ही की तुमच्या इच्छेविरुद्ध काहीही घडतं तेव्हा म्हणा की ओ छान आहे, मी आता आत्मसंयमाचा सराव करणार आहे. चला सराव करूया, म्हणा छान आहे, मी आता आत्मसंयमाचा सराव करणार. बघा, ही गोष्ट समजल्याशिवाय आपण हे फळ विकसित करू शकणार नाही. आता ऐका, ते तेव्हाच विकसित होतं जेव्हा आपण त्याचा वापर करण्याच्या स्थितीत येतो, म्हणजे तुम्हाला न आवडणाऱ्या परिस्थितीत. याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यासाठी प्रार्थना पुरेशी नाही. कोणी तुम्हाला ते देऊ शकणार नाही. तुम्हाला ते पुस्तक वाचूनही मिळणार नाही. तुम्हाला ते माझे संदेश ऐकून मिळणार नाही. माझे संदेश ऐकून तुम्हाला एवढंच समजेल की परीक्षा आल्यानंतर काय करायला हवं आणि प्रत्येक वेळी ते केल्यावर तुम्ही प्रभूमध्ये
बळकट होत जाल, बळकट होत जाल आणि बळकट होत जाल. आणि एके दिवशी अचानक तुमचं नियंत्रण पवित्र आत्म्याने होऊ लागेल. तुमच्या वागण्या बोलण्यावर बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव असण्यापेक्षा हे सर्वोत्तम आहे, नाही का? आणि हेच माझ्या प्रियांनो स्वातंत्र्य आहे. हेच स्वातंत्र्य आहे. आत्मसंयम म्हणजे आपला हावरटपणा पुढे ढकलण्याची क्षमता असणं. बघा, आज लोकांना सगळं काही झटपट हवं असतं आणि आपल्याला अवतीभोवती असे बरेच लोक दिसतात ज्यांना प्रत्येक गोष्ट अगदी झटपट हवी असते आणि त्यांची थांबायची इच्छाच नसते. आपण आपलं प्रत्येक पाऊल आत्मसंयमानेच उचलण्याची दक्षता घ्यायला हवी. रोमकरास अध्याय 5:18. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने आदामाच्या पापामुळे त्यानंतर प्रत्येक जन्मणाऱ्या व्यक्तीला पापात लोटतो. आदामाने पाप केल्यामुळे आपण सगळेच पापाच्या स्वभावात जन्मलो. पण एका माणसाच्या नीतिमत्वाच्या एका कृत्यामुळे सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. जीवनदायी नीतिमत्व. आणि तो पुढे असं म्हणतो, एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे एकाच्या आज्ञापालनाने अनेक जण नीतिमान ठरले. तर आता मी यावर थोडंसं स्पष्टीकरण देणार आहे तुमच्या हितासाठी. एका माणसाच्या आत्मसंयमाच्या अभावी सर्व माणसात पाप आले. जेव्हा हव्वेने सैतानाची गोष्ट ऐकली तेव्हा तिने त्या फळाकडे पाहिलं आणि तिला ते चांगलं वाटलं. तिने विचार केला की मी जर हे खाल्लं तर मी देवासाठी ज्ञानी होईन. तिला अधिक ज्ञान होतं, ज्ञान नव्हतं असं नाही, पण तिने संयम राखला नाही. आदामालाही ज्ञान होतं, पण त्यानेही संयम राखला नाही. या उलट प्रभू येशूने प्रत्येक गोष्टीत संयम राखला. विचार करा, गेतसेमानीच्या बागेत त्याने राखलेल्या संयमाविषयी. या भूतलावर मानवी देहात असताना लोक त्याच्याशी ज्या प्रकारे वागायचे, त्याला सामोरे जाताना तो ज्या संयमाने काम घेत असे, ते पाहणं लाजवाब आहे. त्याला कधीच काही वाटलं नसेल का? पण त्याने त्या गोष्टींना शिरजोर होऊ दिलं नाही. तो सदैव पित्याच्या आज्ञेतच राहिला. तो म्हणाला, मी पित्याला जे करताना पाहतो तेच करतो, मी पित्याला जे ऐकताना पाहतो तेच बोलतो. आता तुम्ही मी काय सांगते ते ऐका. तुम्हाला कल्पना नाहीये तुमच्या जीवनाचा सकारात्मक प्रभाव किती लोकांवर पडू शकतो जर तुम्ही आज निर्णय घेतलात की तुम्ही असंयमाने वागणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला संयमाने आणि शिस्तीने वागावंच लागेल. याचा अर्थ तुम्हाला देववचन पाळावंच लागेल. आता माझं ऐका, काळजीपूर्वक ऐका. बघा, काही गोष्टी आपण कधीच करणार नाही. मला नाही वाटत तुम्ही लोक ही सभा सोडून एखादा पेट्रोल पंप लुटायला जाल, पण काही पापांचा आपण स्वीकार केलेला असतो. त्या पापांमुळे आपली हानी होत असली तरी आपल्याला त्याची जाणीव होत नाही. गर्व हे एक चांगलं उदाहरण आहे. देव गर्व द्वेषतो. देवाला गर्वाचा वीट आहे, पण आपल्याला नाहीये. हे पाप आपण स्वीकारलेलं आहे. कान गोष्टी, आपल्याला फार आवडतात. आपल्यामध्ये ते उपजतच असतं. आपल्याला गोष्टी सांगायला आवडतात. आपण दाखवतो आपल्याला सगळं काही ठाऊक आहे. तुम्हाला हे टाळायचं असेल तर आत्मसंयम वापरा तुम्ही. आमेन. हेवा करणं पाप आहे. ही खरं तर 10वी आज्ञा आहे. तू आपल्या शेजाऱ्याच्या कुठल्याही गोष्टीचा हेवा करू नको. म्हणजे त्यांच्या वस्तूंची अभिलाषा धरू नका, तर देवावर अवलंबून रहा. बघा, स्वीकारलेली पाप, अशी पाप जी देवाला ग्रहणीय नसताना आपल्याला ग्रहणीय वाटतात. आत्मसंयम
आत्मसंयम ही खरोखर अद्भुत अशी गोष्ट आहे, एक अद्भुत मित्र आहे. आपल्यामध्ये स्वतःला आवरण्याची क्षमता नसती तर आपली स्थिती वाईट असती अहो. कधी असं म्हणू नका की माझ्यामध्ये पुरेसा आत्मसंयम नाहीये, असं कधीही म्हणू नका. म्हणा माझ्यात आत्मसंयम आहे आणि त्याचा वापर करायला मी शिकतोय. आणि जेव्हा कुणीतरी आत्मसंयम म्हणतो तेव्हा कणून म्हणू नका, ओ पण हे नेमकं आहे तरी काय. नाही, आत्मसंयम हा शब्द ऐकून तुम्ही म्हणा, ओ छान, हो, आणखी सांगा, मला याविषयी सगळं काही ऐकायचंय. प्रेषित अध्याय 24 वचन 25. लक्षात ठेवा, आत्मसंयम म्हणजे प्रत्येक वेळी मन मारून जगणं नव्हे. याचा अर्थ दैनंदिन जीवनात तुम्हाला तुमच्या मनाला वाटेल ते करता येणार नाही. याकडे बघण्याचा हा छान दृष्टिकोन आहे. आत्मसंयमाविषयी सांगणारं माझं आवडतं वचन आहे, कारण ते आपल्याला आपलं चित्र दाखवतं. बघूया आपण ते. इथे पौल बोलतोय फेलिक्स बरोबर. वचन 24 म्हणतं, काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकले. तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय याविषयी तो भाषण करीत असता फेलिक्सने भयभीत होऊन म्हटले, आता जा, म्हणजे आत्तापुरता निघून जा आणि योग्य संधी सापडली म्हणजे मी तुला बोलावून घेईन. ओ, हे उत्तम आहे. विश्वासाविषयी पौल त्याला सांगत होता, तोवर त्याला काहीच समस्या नव्हती. पण बघा, जेव्हा तो जीवनाच्या शुद्धतेविषयी आणि जीवनामधून पाप घालवून देण्याविषयी आणि शरीराच्या अभिलाषा नियंत्रित करण्याविषयी शिकवू लागला, तेव्हा फेलिक्स म्हणाला, ओह वा, इतका बदल कसा काय शक्य आहे. मला खात्री आहे, लोकांना देवाची सेवा करून मनाला वाटेल ते करता आलं तर जे लोक स्वतःला नास्तिक म्हणवतात ते नास्तिक राहणार नाहीत. क्षमा करा, मला कदाचित तोफ डागणारी पत्रही येतील, पण मला कळत नाहीये की देव नाही असं मानण्या इतकं कुणी मठ्ठ कसं असू शकतं. माझ्या मते नास्तिकपणासाठी अधिक मोठ्या विश्वासाची गरज आहे. म्हणजे एखाद्या बालकाच्या जडणघडणीविषयी विचार करून बघा ना, तुम्ही जरा करा. आकाशात तारे कसे तरंगतात. समुद्राच्या पाण्याला कोणी मर्यादा आखून म्हटलं की तू या सीमेच्या पुढे जाणार नाहीस आणि वायूचे हे बारीक कण तुला थांबवतील. हे चकित होण्यासारखं नाहीये. पण बघा, लोकांना देवाची सेवा करावीशी वाटत नाही. चर्चमध्ये बराच कोमटपणा दिसून येतो. याचं एकमात्र कारण हे की लोकांना आपल्या जीवनावर कुठलंही नियंत्रण नको असतं. आणि याच कारणामुळे जर तुम्हाला सत्य जाणायचं असेल, आपल्या आधुनिक उपदेशांची पातळी इतक्या खाली घसरण्याचं कारण हेच आहे की ते लोकांच्या स्वभावावर बोट ठेवत नाहीत. त्यांना लोकांची भीती वाटते आणि त्यांना वाटतं की जर आपण लोकांना खुश केलं नाही तर ते पुन्हा येणार नाहीत. पण मी तुम्हाला खुश करणार नाही. मी नाही करणार तुम्हाला खुश. मला खात्री आहे की प्रभूमध्ये वाढण्यासाठी ज्या प्रकारचं शिक्षण मी तुम्हाला देते ते स्वीकारण्यासाठी खरोखर थोडंसं कठीण आहे, पण त्यामुळे तुम्ही आनंदी होणार आहात नंतर. आम्हालाही वाटतं लोकांनी आम्हाला पसंत करावं, पण बघा, एके दिवशी मला देवा पुढे उभं राहायचंय आणि त्याने मला दिलेल्या कृपादानांबद्दल जाब द्यायचा आहे. तेव्हा मी प्रत्येक वेळी तुम्हाला गोडधोड देऊ शकत नाही. लोकांनी फक्त गोडच खाल्लं तर ते मरून जातील. तुमचा आहार हा चौरस असायला हवा आणि तुम्ही त्याची आवड धरायला हवी. फेलिक्स म्हणाला, जा आता, योग्य समयी मी तुला बोलावून घेईन. मी यासाठी तयार नाही अजून. पण एक सांगू, तुम्ही आज माझं चॅनल बंद केलं तरी उद्या परवा तेरवाही मी हेच सांगेन नक्कीच. माफ करा, देवाने मला पोपटपंची सेवा दिलेली नाही.
माझी इच्छा होती ती मिळण्याची. मी म्हणायचे, प्रभू मी एखाद्या शहरात जाऊन प्रत्येकाला प्रोत्साहन का नाही देऊ शकत, किंवा 50-60 लोकांना जाऊन त्यांचं भविष्य का नाही सांगू शकत. प्रोत्साहन देण्याचाही समय असतो, शिक्षण देण्याचाही समय असतो, पण ताडण करून चुका सुधारण्याचीही वेळ असते. म्हणून मी तुम्हाला एक सांगते, आधीच माझ्या जीवनात पुष्कळ त्रास आहे आणि त्यात आणखी भर पडली तरी हरकत नाही. बघा, जर तुम्ही एखाद्या चर्चला जात असाल, ते कधीच असं काही बोलत नाही ज्यामुळे तुम्ही थोडीशी चळवळ कराल, तर मग पुनर्विचार करा. कारण तुम्ही असं काही ऐकायलाच हवं ज्यामुळे तुमची प्रगती होईल. तुम्ही अशा गोष्टी ऐकायला हव्या ज्या तुम्हाला अस्वस्थ करतील आणि तुम्ही ज्या प्रकारचं जीवन जगता त्याविषयी. जेव्हा देव मला चूक दाखवतो तेव्हा मी उत्तेजित होते, कारण त्याला जे आवडत नाही त्याविषयी तो मला जाग करण्याचा प्रयत्न करत असतो. मी म्हणते, वा, आणखी एकावर मात करायची आहे मला. पण अनेक वर्ष मी अशा स्वभावाची नव्हते. हो देवा, आणखी एक गोष्ट, एखाद्या माणसात इतक्या चुका कशा असतील. आमेन. 2 पेत्र अध्याय 1:5. आपल्या पुढे असलेली वचनं सांगतात की एक उत्तम असं फलदायी जीवन जगण्यासाठी देवाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. त्याने आपल्याला महान अभिवचनं दिली आहेत. पण अभिवचनांच्या आधारे तुम्हाला फलदायी जीवन जगता येणार नाही. त्यात तुम्हाला आणखी भर घालावी लागेल. तर वचन 5 म्हणतं, याच कारणास्तव होईल तितका प्रयत्न करून. बघा, या दिवसात तुम्ही प्रयत्नांची शिकस्त केली म्हणजे इथे येण्यासाठी तुम्ही बिछाण्यातून उठल्यापासून धडपड केली आहे. तुमच्यातले काही जण 200 ते 300 मैल गाडी चालवून आले आहेत आणि हॉटेलचं बिल भरून इथल्या 4ही सत्रांना ते हजर राहत आहेत आणि इथे हजर राहून तुम्ही देवाच्या अभिवचनात प्रयत्नांची भर घालताय. आणि बघा, जे टीव्हीवरून कार्यक्रम पाहताय, अगदी दररोज आपल्या कृतीत तुम्ही प्रयत्नांची भर घालताय. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची भर घाला, सात्विकतेत ज्ञानाची भर घाला, ज्ञानामध्ये इंद्रियदमनाची भर घाला. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची भर घाला, सात्विकतेत ज्ञानाची भर घाला आणि ज्ञानात इंद्रियदमनाची भर घाला, ज्यामुळे तुमच्या धीर उत्पन्न होईल, म्हणजेच तुम्ही स्थिर होऊ शकाल. बघा, जेव्हा तुमच्यामध्ये आत्मसंयम असतो तेव्हा परिस्थिती कठीण असली तरी तुम्ही धीर सोडत नाही. आणि एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला वाट पाहावी लागली आणि ती गोष्ट तुम्हाला लगेच हवी असली तरी तुम्ही अविश्वासणाऱ्यांसारखे विचित्र प्रकारे वागत नाही, तर वचनाला धरून जीवन जगता. तुम्ही केवळ करावं लागतं म्हणून नव्हे, तर तुमच्यात आत्मसंयम असल्यामुळे आणि तुम्ही धीराची कसरत केल्यामुळे तुमच्यात सुभक्ती निर्माण होते, सुभक्तीची कसरत केल्यामुळे तुमच्यात बंधुप्रीती निर्माण होते, बंधुप्रीतीची कसरत केल्यामुळे तुमच्यात शेवटी देवाची इच्छा पूर्ण होते, म्हणजेच देवाची प्रीती निर्माण होते. केवळ बोलण्याऐवजी आपण एकमेकांवर खरी प्रीती कशी करू शकतो, जर आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीतला आत्मसंयमाचा भाग योग्य प्रकारे समजून घेतला नाही तर. आता कितीतरी लोक देवाने दिलेल्या स्वभावामुळे थोडे अधिक आत्मसंयमी असतात, म्हणजे इतरांपेक्षा अधिक ताबा घेतात. पण या गोष्टीची सबब पुढे करून तुम्ही असं म्हणू शकत नाही, मी अगदी काटेकोर शिस्तीचा माणूस नाही. इतरांसारखीच तुम्हालाही तीच क्षमता दिली आहे, फक्त तुम्ही त्याची कसरत करा. तर आपल्याला आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांवर आणि जीवनातल्या इतर गोष्टींवर ताबा ठेवण्याची गरज आहे. आत्मसंयम हा शिक्षणासाठी फार आवडता विषय नसेल, पण तो एक महत्त्वाचा असा विषय आहे. आत्मसंयमामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट संतुलित राहते. बायबल सांगतं की ही गोष्ट आपल्या भल्यासाठीच आहे. नीतिसूत्र 25:28 म्हणतं, मी आत्मसंयमाने सर्व काम घेतो आणि माझ्या आत्म्याला मी मोकाट सोडत नाही. गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा मी त्याला होऊ देत नाही. आत्मसंयम आणि शिस्तीने मी माझ्या जीवनाचे रक्षण करतो. मला हे आवडतं. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा.
याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.